कमी गेले कारण की धनेश्वरमध्ये फक्त 40 रुपये तिकीट सोडायचं आणि हा तानापुडा कशासाठी कुठल्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला होता आणि कोणातर्फे आयोजित करण्यात आला होता? हा तांडापोळा गेल्या 4 वर्षापासून हनुमाननगर पारडी चौक मित्रपरिवार यांच्यातर्फे साजरा होतो। मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि शेतकरी राजा याचा जो बैल हा प्राणी आहे त्याच्याबद्दल त्याची परोपकाराची भावना त्या भावी पिढीमध्ये रुजावी अशी संकल्पना या हनुमाननगर मित्रमंडळ परिवारातर्फे होती आणि त्याचा हा परिपाक आहे की भव्य असा हा तानापोळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। काय सांगणार या तानापोळ्याबद्दल? हा तानापोळा म्हणजे गेल्या 4 वर्षापासून हा तानापोळा एकदम भव्य स्वरूपात असा आता निर्माण झालेला आहे आणि सर्व मित्रमंडळीच्या उपस्थितीत सर्व मित्रमंडळीच्या सहकार्यानं हा तानापोळा आता असा म्हणजे पहिल्या वर्षी आपला तानापोळा हा 74 नंदी बैलाचा होता, दुसऱ्या वर्षी 255 नंदी बैलाचा होता, तिसऱ्या वर्षी 400 नंदी बैलाचा होता, आता 500च्या वरती नंदी बैल आपल्या या तानापोळ्यामध्ये गेलेले आहे। बरं, यानंतर कुठली नवीन संकल्पना तानापोळ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? कारण प्रतिसाद चांगला मिळत आहे। प्रतिसाद चांगला मिळत आहे, उत्तम प्रतिसाद आहे आम्हाला आणि सर्व दानदात्याचे मी आभार व्यक्त करतो। असं आम्हाला सहकार्य लागू त्यांचं नेहमी आणि सर्व मित्रमंडळीचे असे सहकार्य लागू। बरं, अनेक नागरिक असतात जे पालक असतात, अनेकांच्या अशा भावना असतात की आम्हाला बक्षीस मिळालं नाही, कोणाला नाही, अशांना काय संदेश द्याल तुम्ही? कोणी नाराज होऊ नये। हा पोळा आहे, हा कार्यक्रम आहे आणि भव्य असा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कोणी नाराज व्हायचं कारण नाही आहे। आज नाही भेटलं तर पुढच्या वर्षी नक्की आम्ही तुम्हाला देऊ अशी आपल्याला विनंती। हा एक उपक्रम आम्ही 4 वर्षापासून या ठिकाणी करत आहे। पारडी चौक हनुमाननगर मित्रपरिवार मंडळातर्फे हा चौथं वर्ष आहे। या 4थ्या वर्षामध्ये आम्हाला हा इतका चांगला उपक्रम आम्ही या पद्धतीने साजरा केला। यात पुढच्या वर्षी यापेक्षाही आम्ही थोडी जागा मोठी करून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडू। यावेळी जे काही आपले जे स्पर्धक आहे जे नाराज झाले असतील त्यांनाही आम्ही पुरेपूर प्रत्येक स्पर्धकाला आम्ही जे पारितोषिक द्यायचं आहे, जे बक्षीस द्यायचं आहे ते बक्षीस देण्याचा प्रयत्न करू। आणि यावर्षी जसं प्रत्येकाने जो बैल सजावटीचा प्रत्येकाने सजवून आणलेला आहे किंवा या ठिकाणी आपले देखावेसुद्धा करून आणले आहे, याहीपेक्षा चांगले आणि ज्या आजच्या पिढीवर आजच्या या जगात जे होत आहे घडत आहे त्यावर जर आधारित सर्वांनी जर आणले पुन्हा चांगले करून याहीपेक्षा हा कार्यक्रम दरवर्षीपेक्षा पुढचा वर्षीचा कार्यक्रम हाही एक चांगल्या पद्धतीने साजरा होऊ शकतो। आणि या कार्यक्रमाला आम्हाला बरेच लोकांनी सहकार्य दिलं, तसेच आमचे या गल्लीतले या मोहल्ल्यातले या आमच्या हनुमान नगरमधले सगळे जे कार्यकर्ते आहे जे स्वयंसेवक आहे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यांचे मी मनपूर्वक आभार